अरे सागर, तू तर उद्या पुण्याला चाललाय. हो चाललो ना पुण्याला. मग पुण्यावरून माझ्यासाठी काय आणशील? अरे भाऊ, आधी मला जाऊ तर दे पुण्याला. तसं भावा, तुझ्या ट्रेनचं टायमिंग काय आहे? 7:30 ब्रह्ममुहूर्तावर आहे. हॅलो. हा बोल ना. अरे सचिन, कुठे आहे तू? इथेच आहो, थोडं कामात होतो. सागर उद्या पुण्याला चाललाय, ये लवकर, नाहीतर मग आपल्याला व्हिडिओ कॉलवरच भेटावं लागेल. कुठं आहे तुम्ही सगळे लोक? इथेच शिवाजी पुतळ्याजवळ. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आहे असं म्हण. अरे ठीक आहेत ना, सवय झाली आहे आता. काय ठीक आहे? आपणच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदर आणि सन्मान घेतलं पाहिजे ना. भावा, कळलं तुझं मला, पण त्यांनी काही महाराजांचा अनादर नाही केला ना. ठीक आहे ना बाबा, पुढचा विषय कुठं नेताय तुम्ही? सागर भाऊ, तू तर आता उद्या पुण्याला चाललाय, एक कप चाय तरी पाजून जा. काय विषय आहे का? चला ना मग घरीच पाचतो. एक काम करू, सचिनला पण सागरच्या घरीच बोलव. हा बघा, सचिन आलाय. अरे सॉरी मला यायला थोडा उशीर झाला. अरे सचिन, पांढरा शर्ट घालून कुठून आला? अरे म्हटलं ना सॉरी, उद्या बाबासाहेबांची जयंती आहे ना, तर मी तयारीला गेलो होतो. अरे पण तू त्यांच्यातला नाही आहे ना, तू एवढं उत्साहात का आहेस? त्यांच्यातला म्हणजे? अरे पण तू त्यांच्या समाजाचा नाही आहे ना. अरे काय बोलतोस तू? काय कुठला समाज? मला खरंच वाटलं नव्हतं की तुझ्याशी या विषयावर मला वाद करावा लागेल. माझा म्हणायचा अर्थ तसा नाही, पण बघ ना, त्यांचं नाव घेतलं की लोक लगेच ठरवतात की ते फक्त दलित समाजासाठीच लढले. म्हणजे बाबासाहेब त्यांचे, बाबासाहेब तुझे नाही, माझे नाही, म्हणजे महाराज यांचे, गांधी त्यांचे, फुले अमक्यांचे, सावरकर अमक्यांचे. पहिले हे ब्रिटिश लोक आणि आता हे राजकारणी लोक लोकांची बरोबर नसे पकडतात. अरे या पुण्याच्या नोकरीने तुझ्या घरात तर श्रीमंती, पण या वैचारिक दारिद्र्याचं काय? तुला माहित आहे का बाबासाहेब काय म्हणून गेले? जोपर्यंत शेवटला माणूस मागे आहे तोपर्यंत मी पुढे जाऊ शकत नाही. त्यांनी शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, स्त्रिया, ओबीसी वर्ग या सर्वांसाठी संघर्ष केला. हो, फक्त एवढंच नाही, शेतकऱ्यांसाठी शेती कायदा, कामगारांसाठी 8 तासाचा कामाचा हक्क, स्त्रियांसाठी समानतेचा अधिकार, हे सगळंच त्यांनी केलं. हा लढा फक्त एका समाजापुरता नव्हता, तर संपूर्ण भारतासाठी होता. समजलं मला की बाबासाहेब एका जातीचे नव्हते, ते संपूर्ण मानवतेचे जनक होते. चला मग मी पण येतो. कुठे? बाबासाहेबांच्या जयंतीच्या तयारीला. चला. चौदा एप्रिल हा केवळ एका समाजाचा उत्सव नाही, तर संपूर्ण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे.